जयेशने हे लॅम्प बाल्कनीमध्ये ठेवला आहे, बोलतो एस्थेटिक वाटेल म्हणून. आणि कंपनीकडून ते माणसं आलेली सगळं जे फर्निचर वर्क केलं आहे ते साफ वगैरे करायला. सो आता ते चालू होतं. मग त्यासाठी आम्ही कबड वगैरे जे भरून ठेवलेलं तोपर्यंत वॉर्डरोबमध्ये किंवा किचनमध्ये भांडी वगैरे ते सगळे काढून मग परत आता लावायचं काम चाललं आहे. कारण ते साफ करायला आले तर मग ते पूर्ण क्लीन करून जाणार होते आतून वगैरे सगळं. सो म्हणून आम्हाला ते काढावं लागलं. आणि मम्मी पण आली आहे, तर मम्मी आता वॉर्डरोबच सगळं असं नीट वगैरे लावते. मम्मी आणि आई दोघी पण, ती पण होती आता म्हणून बाहेर आली. स्वतः बघू, मी अजून फ्रेश नाही झाले सकाळपासूनची, मी अशीच आहे कारण कामच चालू होतं. आणि आता सेफ्टी डोअरचं पण काम चालू केलं आहे आजपासून, तर ते पण होतं, तर मग नाही केले. आणि कपडे खराब होतात म्हणून मी नाही करत. कपडे पण खराब होतात आणि मग पाय वगैरे पण खराब होतात. तर मग सगळं साफ झाल्यानंतर मग फ्रेश होते मी. आता थोड्या टाईमने फ्रेश होईल. आता तरी थोडासा पसारा कमी झालाय कारण ह्याच्यात बसलाय एवढा. आम्ही अनबॉक्स करतोय आता. खूप डेज झालेले केलं नव्हतं, बॉक्समध्येच होतं. हे गिफ्ट आलेलं, विद्या आत्याने दिलेलं. सो आता हे अनबॉक्स करतोय. एअर फ्रायर आहे प्रेस्टिजचा. आता जेवण बनवणार भात डाळ. वाव, याच्यात मी हे बनवू शकतो माझं. बघ ना किती काय काय बनवायचं त्याच्यात. फ्राईज, समोसा, सँडविच आहे आणि आपल्यावरती मॅगी पण बनते त्याच्यात. मॅगी पण बनते, मी बघितलं, मी तुला व्हिडिओ पाठवली ना. हे बघ, याच्यात आपण जेवण कप केक, रोस्टेड चिकन, पिझ्झा सगळं बनवू शकतो. मला वाटतं जय ह्याचं बुक आहे का बघ. आहे ना, बघू. Yes. मस्त आहे. तोडून टाकतील मामा. बघू, लाव आहे. ह्याचं भांड तसं आहे म्हणून ते नाहीस बनवू. नको ना, नको काढू. हा नको काढू, जाऊ दे, नको काढू. हा नको काढू, आपण जेव्हा यूज करू तेव्हा काढू ना. आता कशाला, आता धूळ वेळ बसणार आहे किचन मध्ये, काम बाकी आहे ना आपलं, नंतर कर. सिलेक्ट करायचा. कुठे आहे त्याची बटणं? नाही, माझी नाही. हा, बटन कुठे आहेत? हा, हे बघ, स्क्रीन टच वाले आहेत. रोज बोरिंग टॉक्स, मी, आई आणि बाबा तर असे झालेले. आई आणि मी, म्हणजे आई मला घेऊन आली खाली. ते कोजागिरीची मीटिंग चालली आहे लेडीजची. माझा कन्व्हर्सेशनमध्ये त्यांच्या बोर होतं. आणि तुम्ही दोघं कुठे गेलेलात? कुठे गेलेलात दोघं पण? मला का सांगितलं नाही? अरे या बायका आहेत सगळ्या, आज मीटिंग चालली आहे त्यांची. कोण? कुठली? ती हुसेनची आहे वाईफ. हां, तो हुसेन तिथे आहे. हां, तो माहिती आहे, त्याला दिलेला आम्ही पार्सलला. बोरी आहेत ना. 2022ला आम्ही गेलो, 24ला 23ला आले, 24ला आले, यावर्षी नाही माहिती. माय न्यू ब्लॉग. आणि आज आहे संडे, दसऱ्याच्या नंतरचा हा ब्लॉग आहे. म्हणजे 2 दिवस गॅप होता या ब्लॉगमध्ये.
आणि आज संडे तर सगळे घरी आहेत आणि आज बनणार आहे बिर्याणी. सो बिर्याणीची तयारी चालली आहे सध्या तरी. एका इशाऱ्याची जाऊन बदूर तू अशी ये समोर तू माझा रंग आईची बिर्याणी बनवून पण झाली आणि मी तोपर्यंत फ्रेश व्हायला गेलेली. आई काय थांबली नाही. बिर्याणी इज रेडी. आम्ही लिटरली ही बिर्याणी किती मंथ झाले, 1 or 2 months नंतर आम्ही आज खाणार आहे. कधी 31ला गेल्या वर्षी. ती कोजागिरीच्या टाइमला केली तेवढीच, नंतर नाही केली. सॉरी कोजागिरी नाही, अरे ते काय होतं ते गटारीच्या टाइमला केलेले, त्याच्यानंतर नाहीच केले. बाबा मेकिंग सोलकढी. काय रुना कशी आहेस? डोक्यात जायची कामं करू नकोस जाईल, मारच खाशील आता मला. हरी पाटे सिरावला तुझी धन्य ज्ञानदेव गोडे हरनामाची जोडी रामकृष्ण आवडे सर्व काळ हसार जपम जप तप कर्म हरी विना धर्म भाऊबाची श्रम व्यत जायम हरी पाठी गेले ते निवातारम. जय जय सद्गुरु देवम परमानंददातारम. जय जय सद्गुरु देवम परमानंददातारम. जय जय सद्गुरु देवम दुरितांचे तिमिर जाओ विश्वास धर्म सूर्य पाओ जो जे वांछिल तो ते लाओ राणी जात वर्षते सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेटो दया उदाम सलाम. माये परिवारावरती माये परिवारावरती आश्री स्मरणशी करी आश्री स्मरणशी करी गाली उवारती सद्गुरु नारायण प्रकट झाले. श्रीनाथा जयनाथा सद्गुरुनाथा सद्गुरुनाथा. आरती ओ वाळू पाऊ आरती ओ वाळू पाऊ सद्गुरु पैनाथा. काय जणू अमृत मंथन ग्रंथांची तूच आहे शिल्पकार तुझ्या जीवनाचा मार्ग दाविला पैनाथाने स्वस्वरूपाचा. जीवन विद्या मंगल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात कंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात कंड राहू दे.
हे काय सो आता आम्ही जेवून वगैरे चाललो खाली. कोजागिरीची मीटिंग आहे उद्या, कोजागिरी आहे तर मग त्यासाठी काय करायचं आहे प्लॅन वगैरे सगळं म्हणून मीटिंग ठेवलं तर आम्ही खाली चाललो आहे. बाबा आधीच गेले, जेवून झाल्यावर लगेच गेले ते. आता आम्ही आई, मी, मम्मी आणि जयेश. हे आली लिफ्ट. सकाळी उठून जातच नाही. हा पण लोक उपयोग नाही काय. 10 वर्षामध्ये झोपून चांगलं आहे परवापासून जिम डाएट. जिमला पैसे द्यायचे मी तेवढे पण परवापासून जिम आणि डाएट करणं चालू. जिम बस झालं. चालू झाले ना जिम. मीटिंग लॉकडाऊन मध्ये ना आम्ही पैशाचे राहिलो ना लोक थापायचे. आम्ही सगळ्या